Today we are going to discuss about few more dimensions. Okay, so till 5 lectures we have seen what is the meaning of unit, what are fundamental quantities, what is derived quantity, and what are their examples. Okay, and we have started to find out dimensions. Till now we have covered almost 30 plus formulas and their dimensions. Okay, so in this session we are going to discuss 7 more dimensions along with 3 assignment questions. Understood? Okay, so let us start to discuss the dimensions of the given quantities. Okay, आणि जो काही असाइनमेंट क्वेश्चन दिला होता आपल्या ग्रुपवरती त्या असाइनमेंट क्वेश्चन्स पैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी डिमांड होती की सर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट या दोघांचे डायमेन्शन्स लक्षात येत नाहीये. बाकीचे सर्व क्वेश्चन्स तुम्ही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, आपल्या फर्स्ट क्विज मध्ये 6 विद्यार्थ्यांना 40 आउट ऑफ 40 स्कोर आलेला आहे. त्या विद्यार्थ्यांची नावे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेलच. ओके, त्यांची लिस्ट आता माझ्याकडे अवेलेबल नाहीये. ओके, ठीक आहे, तर आपण सुरू करूया हे डायमेन्शन्स फाइंड आउट करायला. ओके, सो कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. आता मी तुम्हाला सांगितलं की या चॅप्टर मध्ये आपण एक फॉर्म्युलाची एक रफ आयडिया घेणार आहोत. तुम्हाला आता फॉर्म्युले सांगितले तर त्याचं ट्रू मिनिंग तुम्हाला समजेलच असं काही नाहीये. परंतु फर्स्ट चॅप्टर झाल्यानंतर मात्र आपण जे काही चॅप्टर्स सगळे घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युले, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स, त्याचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स, त्याचं मिनिंग काय आहे हे सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहेत. परंतु सध्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं टार्गेट 50 प्लस फॉर्म्युले पाठ करून ठेवायचं आहे. ओके, 50 प्लस फॉर्म्युले तुम्ही पाठ जरी करून ठेवले नंतर तुम्हाला समजून घ्यायला वगैरे बराचसा पुष्कळ असा वेळ राहणार आहे. परंतु फिजिक्स मध्ये फॉर्म्युला हा बेस असतो. ठीक आहे ना, ज्या विद्यार्थ्यांची फिजिक्स मध्ये फॉर्म्युले स्ट्रॉंग त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि ज्यावेळेस आपण प्रत्येक टॉपिक पाहणार आहोत त्यावेळेस आपण प्रत्येक कन्सेप्ट एकदम इन डिटेल मध्ये व्यवस्थित पाहणार आहोत. ठीक आहे ना, तर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय? तर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन आपण स्मॉल ई ने दाखवतो, इज इक्वल टू ओके चेंज इन फायनल व्हेलॉसिटी, चेंज इन फायनल व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन इनिशियल व्हेलॉसिटी. आता तुम्हाला व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आणि यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी हे ऑलरेडी माहित आहे. परंतु फायनल व्हेलॉसिटी मध्ये असणारा चेंज अपॉन इनिशियल व्हेलॉसिटीज मध्ये असणारा चेंज म्हणजेच आणि त्याचा रेशिओ म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. आणि आपण या ठिकाणी मायनस साइन देत असतो. समजलं? मग ते म्हणा सर फायनल व्हेलॉसिटी तर एकच असते मग दोन कसं काय? असं नाही. समजा आपण 2 बॉडीज घेतल्या आणि त्या 2 बॉडीज एकमेकांवरती धडकल्या म्हणजे कोलाइड झाल्या, तर त्या 2 बॉडीज परत कोलाइड झाल्यानंतर परत व्हेलॉसिटीने पुढे जातील. त्या 2 बॉडीजची व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे. मग त्यांची ती झाली फायनल व्हेलॉसिटी. मग त्या फायनल व्हेलॉसिटीमध्ये असणारा चेंज अपॉन त्या 2 बॉडीजला किंवा त्या 2 बॉडीजचा इनिशियल असणाऱ्या व्हेलॉसिटीज मधला चेंज म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. आपल्याला डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे की नाही? मग डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय समजतंय? या ठिकाणी हे पण व्हेलॉसिटी आहे आणि हे पण व्हेलॉसिटी आहे. आणि व्हेलॉसिटीचा आपल्याला युनिट माहितीच आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय किंवा व्हेलॉसिटी युनिट म्हणजे काय? मीटर पर सेकंड. म्हणजे वरचं जे आहे हे मीटर पर सेकंड आहे आणि खालचं जे आहे ते पण मीटर पर सेकंड आहे. जर आपण विचार केला तर मीटर पर सेकंड आणि मीटर पर सेकंड कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं डायमेन्शन राहील? डायमेन्शन राहणार आहे. ओके, सो देअरफॉर डायमेन्शन ऑफ कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन इज इक्वल टू, डायमेन्शन लिहिण्याची मेथड तुम्हाला माहित आहे, एल, एम आणि टी. ओके, समजलं सर्वांना? सो एल 0 आहे, एम 0 आहे आणि टी सुद्धा 0 आहे. हे समजलं का सर्वांना? हे मीटर पर सेकंड आपण मीटर पर सेकंड. देअरफॉर द कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. अंडरस्टूड? ओके, हे समजलं सर्वांना? आता तुम्ही पेपरला लिहित असताना कसं लिहिणार? कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन वरती त्या ठिकाणी लिहायचं आणि वरती तुम्ही लिहिणार चेंज इन फायनल व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन इनिशियल व्हेलॉसिटी. नंतर हा खाली फॉर्म्युला लिहून घेणार. ओके, तुम्हाला समजलंय सर्वांना? सो आय थिंक दिस इज क्लिअर. ओके, नाव सो दिस इज द फर्स्ट वन. नाउ गो टू द सेकंड वन. 2 नंबरचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. डायरेक्ट फॉर्म्युला लिहून टाकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय लेटर I. So moment of inertia I is equal to mr square.
ओके, याचं प्रॅक्टिकल मिनिंग वगैरे हे आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत, परंतु सध्या फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. I इज इक्वल टू एम आर चा स्क्वेअर. समज सर्वांना. आता या ठिकाणी पाहायचं मास फंडामेंटल क्वांटिटी आहे का, मास फंडामेंटल आहे का, चेक इट आउट. मास फंडामेंटल आहे. आर म्हणजे डिस्टन्स. ओके, आर म्हणजे डिस्टन्स आहे, आर म्हणजे पोझिशन आहे. पोझिशन म्हणजे तुम्हाला मी क्लास 10 मध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं असेल की पोझिशन वेक्टर वगैरे वगैरे, परंतु सध्या ते जाऊ द्या. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे आर म्हणजे डिस्टन्स आहे बस. डिस्टन्स इज अ फंडामेंटल क्वांटिटी बिकॉज डिस्टन्स मीन्स लेंथ. म्हणजे मास पण फंडामेंटल आहे आणि लेंथ पण फंडामेंटल आहे किंवा आर पण फंडामेंटल आहे. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया चं जे काही डायमेन्शन असणार आहे इज इक्वल टू राईट डाऊन एल एम टी, एल एम आणि टी. समजलं सर्वांना. एल आहे का, आहे. किती, 2 आहे. ओके, नो प्रॉब्लेम. मास किती आहे, 1 आहे. टाइम आहे का ठिकाणी, नाही. समजलं. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन असणार आहे L2 M1 T0. अंडरस्टूड. तर हे दोन डायमेन्शन समजले का सर्वांना. तुम्ही याचं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके, आणि तुम्ही स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला शेवटी काही क्वेश्चन्स देणारच आहे, त्या क्वेश्चनची सुद्धा तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. ओके ओके, याचा स्क्रीनशॉट घेतला का कळलं सर्वांनी. नाउ गो टू दी थर्ड. 3 नंबरचं काय आहे, अँग्युलर मोमेंटम. यापूर्वी आपण लिनियर मोमेंटम पाहिले, मास इंटू व्हेलॉसिटी. मला वाटतं आपण फर्स्ट नाही थर्ड सेशन मध्ये पाहिलं आहे लिनियर मोमेंटम, राईट. ओके, आता आपण पाहत आहोत अँग्युलर मोमेंटम. 3 नंबरचं ना. अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू, तुम्ही लिहिताना डायरेक्ट असे फॉर्म्युला नका लिहू. तुम्ही काय करा, 3 नंबर टाका, वरती लिहायचं अँग्युलर मोमेंटम ब्रॅकेट मध्ये एल आणि मग खाली लिहायचं एल इज इक्वल टू. समजलं ना. सो एल इज इक्वल टू आय ओमेगा. एल इज इक्वल टू आय ओमेगा. आय म्हणजे कोण, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि ओमेगा म्हणजे कोण, अँग्युलर व्हेलॉसिटी. मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं आहे. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी. मग अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का सर्वांना, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, चला लिहून घेऊ. आय ची व्हॅल्यू काय आहे, आय इज इक्वल टू एम आर चा स्क्वेअर, एम आर चा स्क्वेअर. ओमेगा म्हणजे काय, अँगल अपॉन, ओमेगा म्हणजे अँगल अपॉन टाइम. आठवते का सर्वांना, अँगल अपॉन टाइम. आता आपण चेक करूया फंडामेंटल क्वांटिटीज आहेत का नाही ते. चला चेक करूया. मास फंडामेंटल आहे, आर फंडामेंटल आहे, कारण आपण आता जस्ट पाहिलंय. ओके, थीटा हे फंडामेंटल नाही, सप्लिमेंटरी वगैरे आहे, परंतु थीटा हा कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे अँगल. त्यामुळे आपण काय म्हणले, याला आपण घेतलंच होतं पहिल्या काही निशोमध्ये सुद्धा, ओमेगाचे सुद्धा. ठीक आहे ना. टाइम फंडामेंटल आहे, याचं काही आपल्याला मिनिंग नाहीये. समजलं ना. ओके, आता सर्वच फंडामेंटल आहे, हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला काही डायमेन्शन नाही. आता म्हणून आपण काय म्हणणार, डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज गिवन बाय इज इक्वल टू, लिख दो एल एम टी. एल किती चेक करा, या ठिकाणी 2 आहे, मास किती आहे 1 आहे, टाइम किती आहे -1 आहे. समजलं सर्वांना. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लक्षात आलं सर्वांच्या. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता पुढचं जे काही डायमेन्शन आहे ते तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. मला वाटतं नेक्स्ट डायमेन्शन इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बरोबर आहे ना. येस, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बरं, ठीक आहे, चालतंय. आता सध्या तुम्हाला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय हे समजून नाही घ्यायचे. सध्या तुम्हाला त्याचा फक्त फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे. 4 नंबर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. वरती तुम्ही लिहून घ्यायचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. समजलं ना. K इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. समजलं ना. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट.
ओके, आता आपण नेक्स्ट डायमेन्शन पाहूया, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट। या ठिकाणी तुम्हाला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय हे समजून घ्यायची सध्या गरज नाही, ठीक आहे। ऍक्च्युली ते रिलेटिव्ह परमिटिव्हिटी वगैरे असतं। ओके, तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट। ओके, त्याला मी काय म्हटलेलं आहे, इप्सिलॉन, इप्सिलॉन। ओके, इप्सिलॉन हा असतो मीडियमचा आणि हा जो इप्सिलॉन आहे हा असतो व्हॅक्यूमचा किंवा एअरचा। परंतु लक्षात ठेवायचं दोन्हीचे पण युनिट सेम आहेत। काय युनिट आहे किंवा काय आहे त्याबद्दल आपण आत्ताच नाही बोलणार, लक्षात सर्वांच्या। परंतु जसं आपण मगाशी कोएफिशियंट ऑफ रेस्ट्रिक्शन ई पाहिलं होतं की मायनस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा यू, तसंच आहे पहा, ही पण क्वांटिटी सेम युनिट मध्ये मोजली जाते आणि ही पण क्वांटिटी, म्हणजे दोन्ही पण क्वांटिटीज सेम युनिट मध्ये मोजल्या जातात। मीडियम साठी इप्सिलॉन, इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी असते, परमिएबिलिटी। ओके, याबद्दल आपण डिस्कशन इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टर मध्ये एकदम व्यवस्थित करूया। सध्या फक्त लक्षात ठेवायचं सेम अपॉन सेम, सेम अपॉन सेम। आता सेम म्हटल्यानंतर याचं जे युनिट आहे त्याचं जे युनिट आहे म्हणजे दोन्ही पण युनिट काय होतील, कॅन्सल होऊन जातील। म्हणजेच डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के चं डायमेन्शन काय असणार आहे, के चं डायमेन्शन आहे LMT, चेक इट आउट, L0 M0 T0। ओके, आता तुमच्या लक्षात आलं का, हे ऍक्च्युली आपण व्यवस्थित इंटिग्रल मध्ये आता सुद्धा पाहू शकतो, परंतु 95% लोकांना हे आता समजणार नाहीये जोपर्यंत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर सुरू करत नाही। त्यामुळे सध्या फक्त आपण सिंपल मध्ये पाहूया। काय सिंपल मध्ये, सेम सेम क्वांटिटीचा रेशो आहे आणि सेम सेमचा रेशो असेल तर ऑब्व्हियसली तुमचं डायमेन्शन लेस क्वांटिटी असते, हे तुमच्या लक्षात आलं, ठीक आहे। ओके, यानंतर आपण कोणता पाहणार आहोत, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट झालं स्ट्रेस। ओके, स्ट्रेसचं डायमेन्शन मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये दिलेलं आहे, परंतु तरी सुद्धा या लेक्चर मध्ये आपण परत एकदा स्ट्रेस डायमेन्शन काढूया। ओके, कारण स्ट्रेस आणि स्ट्रेन डायमेन्शन काढल्यानंतर माझ्यासाठी हा जो टास्क आहे हा थोडासा इझी होणार आहे, ठीक आहे। तर आपण 5 नंबर टाका आता स्ट्रेस, 5 नंबर आहे स्ट्रेस। समज सर्वांना, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा जमणार आहे, परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देतो। बोला, फोर्स अपॉन एरिया। सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन अपॉन एरिया म्हणजे लेंथचा स्क्वेअर। ओके, इज इक्वल टू मास, एक्सेलरेशन म्हणजे वेलोसिटी अपॉन टाइम अपॉन लेंथचा स्क्वेअर। समज सर्वांना, ठीक आहे। इज इक्वल टू, त्याला कंटिन्यू लिहितो, इज इक्वल टू मास वेलोसिटी अपॉन एल चा स्क्वेअर आणि टी इज इक्वल टू मास वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अपॉन एल स्क्वेअर इंटू टाइम इज इक्वल टू मास डिस्प्लेसमेंट अपॉन एल स्क्वेअर आणि टी चा स्क्वेअर। सगळे फंडामेंटल मध्ये आपण कन्वर्ट करून घेतलेले आहेत। आता तुम्ही डायमेन्शन लिहायला सुरू करा, ठीक आहे ना। ओके, therefore dimension of a stress is equal to LMT। आता आपण डायमेन्शन डायरेक्ट लिहून टाकू, ठीक आहे। हे पहा, मास आहे 1, त्यामुळे या ठिकाणी मास 1 लिहिलं। L किती आहे, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणजे पण लेंथ आहे आणि हा L चा स्क्वेअर आहे। L अपॉन L चा स्क्वेअर झाला, S च्या ऐवजी मी L लिहिला, म्हणजे एक L कॅन्सल, एक L कॅन्सल म्हणजे अपॉन L च आले आणि अपॉन L म्हणजेच 1/L आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला L आहे, ठीक आहे ना। ओके, यालाच आपण जरा व्यवस्थित लिहून घेऊ। इज इक्वल टू मास लेंथ अपॉन लेंथचा स्क्वेअर टी चा स्क्वेअर, लेंथ कॅन्सल इज इक्वल टू m अपॉन L1 आहे आणि t 2 आहे। नॉट द कॅल्क्युलेशन, L किती -1 होईल कारण डिनॉमिनेटरला आहे, मास किती 1 आहे आणि t किती आहे -2। समज सर्वांना, सो दिस इज द डायमेन्शन ऑफ अ स्ट्रेस। लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे। यानंतर
एक महत्वाची अनाउन्समेंट आहे आणि ती म्हणजे हे जे काही आपले व्हिडिओज आहेत फर्स्ट लेक्चरचे हे सर्व व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित रोजच्या रोज पाहायचे आहेत. समजणार ना? ओके. आपल्या ग्रुपवरती तुम्हाला लवकरच अनाउन्समेंट येईल आपले नेक्स्ट लेक्चर्स वगैरे कधी होतील. ओके. आमचा प्लॅनिंग आहे की 14 तारखेपासून सर्व लेक्चर फुल फोर्स मध्ये सुरू करायचे. ओके. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, ठीक आहे ना. आणि साधारणपणे एक एक चॅप्टर झाला सर्वांचा की आपण लगेच तुमचं नीट आणि जेडब्ल्यू सुरू करूया. ठीक आहे. कारण नीट आणि जेडब्ल्यू ला डायरेक्टली लगेच सुरू केलं तर तुम्हाला समजणार नाही, काही बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणार नाही आणि म्हणून एक एक चॅप्टर झाल्यानंतर आपण नीट आणि जेडब्ल्यूचा कोर्स सुरू करू. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पुढे गेल्यानंतर स्ट्रेस येणार नाही, टेन्शन येणार नाही, तुम्हाला असं वाटणार नाही की आपल्याला समजत नाही. ठीक आहे. ऍक्च्युअली गोष्टी खूप सोप्या असतात परंतु आपल्याला स्टेप बाय स्टेपने पुढे जायचं असतं. त्यावेळेस मला तुम्हाला त्या गोष्टी शिकल्याचा आनंद सुद्धा भेटणार आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित आणि स्मूथली जाणार आहे. ठीक आहे ना. ओके. बरेच लोक असं सांगतात की आपण डायरेक्टली सुरू करणार किंवा डायरेक्टली आपण घेणार परंतु त्याचं खरं समजत नाही आणि विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी समजून घेण्याची स्टार्टिंग नसते कारण त्यांना बेसिक जे काय तुमचं म्हणतात ना बेसिक नॉलेज या बेसिक नॉलेजेस असतात. ठीक आहे ना. ओके. आणि त्यामुळं आपण एक एक चॅप्टर झाल्याच्या नंतर आपण नीट जेडब्ल्यूचा कोर्स तुमचा सुरू करणार आहोत आणि तो कोर्स तुम्हाला कम्प्लिटली 2 वर्षासाठी असणार आहे. ओके. आणि आपण लवकरच ऑफलाईन क्लासेस वगैरे पण सुरू करणार आहोत. तशी गव्हर्नमेंटची नोटीस वगैरे आपल्याला येईलच परंतु तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचा सिंगल मिनिट वाया घालवायचा नाही आणि तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहायचा आहे. व्हिडिओ पाहिला त्याचा असाइनमेंट करायचा, तो कम्प्लीट करायचा, तुम्हाला जे आलेलं आहे ते आम्हाला विचारायचं, त्याचं उत्तर तुम्हाला लगेच भेटून जाईल. ठीक आहे ना. समजलं? ओके. ते एक आहे. आणि अजून एक महत्वाचं आपल्या क्लासेसचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. तुम्ही ऑफिसला येऊन आपल्या क्लासमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला ऑफिसमध्येच देणार आहे. समजलं? ओके. तर कोणत्या प्रकारचा वेळ वाया घालू नका. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट 100% नॉलेज देण्याचा नेहमी प्रयत्न केला जाईल आणि तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विचारा. ओके. त्यांना आपल्या क्लासबद्दल फीडबॅक वगैरे विचारा आणि तुम्हाला ते व्यवस्थितपणे गायडन्स करतील सर्वजण. ठीक आहे ना. फक्त क्लास जॉईन करत असताना म्हणजे तुम्ही पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय कोणताही क्लास जॉईन करू नका. समजणार ना. म्हणजे क्लासमध्ये फॅकल्टी कशी आहे किंवा कसे शिकवतात सर्वात महत्वाचं तुम्हाला समजणं हे आहे आणि तुम्हाला समजलं, तुम्हाला जर ते ग्रास्प झालं तरच ते महत्वाचं ठरतं तुमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्या पालकांसाठी सुद्धा. ठीक आहे ना. ओके. तर तुम्ही हे असाइनमेंट वगैरे व्यवस्थित कम्प्लीट करत चला आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला 100% विचारा. ठीक आहे. ओके. चला. तर स्ट्रेस बद्दल आपण बोललेलो आहोत. त्यानंतर आपल्याला 2 नंबर पाहायचा आहे दॅट इज नथिंग बट स्ट्रेन. ठीक आहे. आता ऍक्च्युअली मी स्ट्रेस प्रिव्हियस पार्ट मध्ये सुद्धा घेतलेलं होतं परंतु तरी सुद्धा मी या पार्ट मध्ये स्ट्रेस का घेतले तुमचं परत एकदा रिपीट ते तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळामध्ये आणि तुमच्या सुद्धा ते स्वतःहून लक्षात येणार आहे. चला. 6 नंबरचं काय होतं? स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आता लेंथ अपॉन लेंथ, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, लेंथ अपॉन लेंथ. काय झालं? लेंथ मीटर मध्ये मोजतो म्हणजे मीटर अपॉन मीटर म्हणजे मीटर मीटर कॅन्सल म्हणजे काही शिल्लक नाही राहिलं. बरोबर की नाही. याचं सुद्धा तुमचं हे सुद्धा लेंथ आपण मीटर मध्ये मोजणार आहोत आणि सुद्धा लेंथ आपण मीटर मध्ये. सो मीटर मीटर काय झालं? कॅन्सल झालं की नाही. म्हणजे स्ट्रेन इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. लेंथ अपॉन लेंथ ना, लेंथला लेंथ कॅन्सल. ठीक आहे. सो देयरफॉर स्ट्रेन इज इक्वल टू एल एम टी. एल किती आहे या ठिकाणी चेक इट आउट. ओके. डायमेन्शनलेस म्हणजे L0, M0 आणि T0 या ठिकाणी दिस इज नथिंग बट स्ट्रेन. ओके. आता तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे 7 नंबर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजेच ई आणि ईचं जे काही उत्तर असतं दॅट इज नथिंग बट स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेनचे दोन्ही कॅल्क्युलेशन का करून घेतले. समजलं. तर आपल्याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई म्हणजे
याचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. तर आपण डायमेन्शन फाइंड आउट करूया. ठीक आहे, हे स्ट्रेस डायमेन्शन वरती असू द्या आपल्याला समजण्यासाठी. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाय का काढून? याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुमच्या बऱ्यापैकी व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, ओके. तर ईच डायमेन्शन आपण फाइंड आउट करत आहोत. ईच डायमेन्शन. ओके, देयरफॉर डायमेन्शन ऑफ ई is equal to dimension of a stress upon dimension of a strain. Dimension of a stress upon dimension of a strain is equal to stress dimension काय आहे, check it out. L-1 M1T-2 आणि strain चं डायमेन्शन आहे L0 M0 T0. स्ट्रेन डायमेन्शन. ठीक है, इज इक्वल टू L-1 - 0 M1 - 0 T-2 - 0. ओके, इज इक्वल टू L-1 M1 आणि T-2. समजलं? सो द डायमेन्शन ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज दिस. ओके, लेट मी चेक वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. ओके, आता आपण चेक करून पाहूया की हे डायमेन्शन जे काय आहे हे करेक्ट आहे की नाही ते. ठीक आहे ना. स्ट्रेस कुठं आहे डायमेन्शन, L-1 M1 T-2. ओके, सो दिस इज करेक्ट आन्सर. हे तुमच्या लक्षात आलं. तर हे तुम्हाला 7 क्वेश्चन समजले असतील. लक्षात सर्वांच्या. आता तुम्हाला मी काही असाइनमेंट देतो, तो असाइनमेंट सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचं जे काही उत्तर आहे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. 8 नंबरचा क्वेश्चन पाहू द्या मला आपल्या टेक्स्ट मध्ये आहे का कोणता शिल्लक. ओके, जर शिल्लक असेल तर तो तुम्ही सॉल्व्ह करायचे. दॅट इज नथिंग बट तुम्हाला जो फाइंड आउट करायचा आहे डायमेन्शन, दॅट इज नथिंग बट विन्स कॉन्स्टंट. तुम्ही शोधायचे आहे विन्स कॉन्स्टंट. विन्स कॉन्स्टंट सर्च करायचं, नेटवर सर्च करा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सर्च करा, परंतु हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंच आहे. विन्स कॉन्स्टंट. 9 नंबरचा आपण पाहूया एखादा नवीन. प्लँक्स कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट. H. आणि अजून एखादा नवीन पाहूया आपण. दॅट इज नथिंग बट तुम्ही सर्च करायचं आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंट. दॅट इज नथिंग बट K. सगळे कॉन्स्टंटच आहेत. तुम्हाला सर्च करायचे आहे, नेटवर सर्च करा किंवा तुम्ही टेक्स्ट मध्ये सर्च करा. परंतु तुमच्याकडे उद्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे, तोपर्यंत हे जे काही आन्सर्स आहेत पण तुम्ही आपल्या व्हॉट्सअप वरती शेअर करा. ओके, आणि बाकीचे तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. आता आपला झाला लेक्चर नंबर 6. लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 झाले की टेस्ट. लेक्चर 4, लेक्चर 5, लेक्चर 6 झाले की टेस्ट. म्हणजे आता आपली वेळ आली आहे टेस्टची. या टेस्टचा टाइम टेबल मी तुम्हाला लवकरच शेअर करेन. आणि आता या टेस्ट मध्ये तुम्हाला पार्ट 1 पासून पार्ट 6 पर्यंत सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहायचे आहेत परत एकदा. ओके, आणि या टेस्ट मध्ये तुम्हाला 40 मार्कांपैकी साधारणपणे 8 मार्क एकदम प्लेन थिअरीचे असतील आणि उरलेले जवळपास 32 मार्काचे तुम्हाला डायमेन्शन्स असतील. समजलं? आणि जर तुम्हाला डायमेन्शन्स एकदम क्लिअर कट समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला आपले सर्व व्हिडिओज व्यवस्थित पाहायचे आहेत. आणि तुम्हाला हे पहिले 6 व्हिडिओ प्रॉपरली समजले की आय एम 100% शुअर की उरलेले फिजिक्सचे सर्व चॅप्टर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या समजतील. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.